सत्संगत जी प्यार से बोलिए ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बै सोनी माझिया रसना हरि गुण वर्णवी हरि गुण विशाल पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून कीव भाकी तसे सद्गुरु माता सविंदर हरदेव जी महाराज की सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज की। तुम्ही संत मायबाप कृपावंत कायम्या पतीत कीर्ती वर्णू मज पामराय काय थोरपण पायाची व्हाण पायीवरी। तुम्ही संत आहात, ज्ञानी आहात आणि आज या ठिकाणी बसवलं एक तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे। वास्तविक बरेच वर्षांनी आज या ठिकाणी येण्याचा योग लाभतोय। मांडवकर महाराजांची कृपा आहे, आज त्यांचा सहभाग असला बराच वेळ मिळाला आणि वास्तविक ते मिशन थोडंसं ऐकायला मिळालं की जे सद्गुरू बाबाजी म्हटले ते की ओ मिशन मुझे चाहिए बाबा अवतार सिंग बाला। तर त्यांचा तो तप, त्यांचा त्याग, गुरुपदी अतूट श्रद्धा हा त्यांच्याकडून विषय ऐकायला मिळाले। त्यांच्या जवानीतला फोटो विषयबद्दलचा पाहायला मिळाला, त्याच्यानंतर जगन्नाथ मोरेजींचा फोटो पाहायला मिळाला, पुन्हा घाडगे महाराजांचा, निवृत्ती घाडग्यांचा। या लोकांनी तप आहे, यांचं मिशनच्या प्रती त्याग आहे आणि कुठली गोष्ट त्यागाशिवाय प्राप्त होत नाही। मग त्यांनी तो केलेला त्यावेळेचा तनाचा त्याग, धनाचा त्याग आणि मनाचाही त्याग करावा लागतो। मनाच्या विरोधात जाऊन कधी कधी ते काम करावं लागतं, इच्छा नसताना जावं लागतं का गुरुचा आदेश। आणि ज्याने गुरुचा आदेश मांडला तर त्याच्या जीवनात सुखच सुख असतं। वास्तविक आज गुढीपाडवा आहे, चैत्र शुद्ध प्रतिपदा, 3.5 मुहूर्तापैकी एक पहिलाच मुहूर्ताचा सण नवीन वर्ष आम्ही मानतो आणि सर्वजण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतात। बराच काही मोठा इतिहास आहे, आपल्याकडे इतिहासात वळायचंच नाही, आता आपल्याला वर्तमानामध्ये जायचं आहे। आणि म्हणून पवित्र अवतारवाणी काय म्हणते की जन क्या जाने भक्ती क्या आहे। केवढा आरोप केला आहे की जगाला भक्तीचं काय मर्म आणि वर्म माहिती आहे। शहंशाह बोलता जन क्या जाने भक्ति क्या है, हरि को पाना भक्ति है और आगे के लाइन में लिखा है त्याग के सारे रगड़े झगड़े हाँ गुरु जाना भक्ती है। असं का नाही म्हटलं की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जर मनुष्य शरीर मिळाले तो ये लाइन में लिखा है कि जन क्या जाने भक्ति क्या है, हरि को पाना भक्ति है। आगे के लाइन में ऐसा क्यों नहीं लिखा कि त्याग के सारे रगड़े झगड़े हरि रिझाना भक्ति है। गुरु को ही रिझाने के लिए बोला है और जितने साधु संत हो गए उसने अपने गुरु को ही रिझाया है। याचा अर्थ आम्हाला गुरु समजणं फार गरजेचं आहे, कारण निराकार समजायला काय वेळ लागत नाही। निराकार बोध आहे, निराकार काय बोध आहे, साधू बोध झाला तो नुरण्या ठेला। आता काय बोध आहे, ब्रह्माची प्राप्ती आणि ब्रह्माची समाप्ती, ब्रह्म की प्राप्ती और ब्रह्म की ब्रह्माची प्राप्ती। आम्ही ब्रह्मामध्ये होतो, देव कळला नाही, देवाची व्याख्या कळली नाही आम्हाला, कळली का नाही, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द गॉड, देवच कळला नाही आम्हाला, देवाची व्याख्या कळली नाही। म्हणजेच काय झालं नक्की, कल्पनेचे देव आणि कल्पनेची पूजा। आतापर्यंत जी पूजा चालली ना, टीका म्हणून नाही बोलत, पण कल्पनेचे देव आणि कल्पनेची पूजा आहे का नाही। देव कशाचे, धातूचे, मातीचे, कागदाचे आणि दगडाचे, याच्या व्यतिरिक्त आहे का। हा, जोपर्यंत अमूर्त परमात्मा जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत मूर्ती पूजा ही मान्यता प्राप्त पूजा आहे। हिंदुस्थानामध्ये मूर्ती पूजा ही मान्यता प्राप्त पूजा आहे। कुठपर्यंत, जोपर्यंत हा अमूर्त परमात्मा तुमच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत मूर्ती पूजा मान्यता प्राप्त आहे।
मग जर समाजाने मूर्तीची पूजाच नाही केली तर समाजाची अवस्था काय बनेल? आणि मग अमूर्त परमात्मा कळल्यानंतर वास्तविक ते सगळे बंधन तुटतात. हो, पण त्याला भक्ती शिल्लक, त्याला कर्मकांड शिल्लक राहत नाही, कुठलंही कर्मकांड शिल्लक राहत नाही त्याला. आणि मग का म्हटले असं की अमूर्त परमात्मा? मग हा अमूर्त परमात्मा कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, निरामय आहे, निरंजन आहे, निर्लेप आहे, निर्गुण निराकार आहे. बस संपला विषय. काल होता, आत्ता आहे, उद्या राहणार आहे. किती वेळ लागला निराकार समजायला? निर्गुण आहे, निराकार आहे, निरंजन आहे, निर्लेप आहे, निरामय आहे, निर्विकार आहे, काल होता, आत्ता आहे, उद्याही राहणार आहे. बोध आहे. म्हणजे ह्या भ्रामक कल्पना, देव कळला नाही, देवाची व्याख्या नाही कळली, या भ्रामक कल्पना निरस केल्या तुमच्या. पण हा बोध आहे, हा बोध है, हा ना भुजा है, ना सीना है, ना गर्दन है, ना पेशाणी, तुम्हो निर्लेप नारायण स्वामी कैसे चंदन लगाओ. आता याला कुठला चंदन लावता? मग याचा बोध खऱ्या अर्थानं कोणी केला? सद्गुरूने केला. परमात्मा कुठल्याही प्रमाणाने सिद्ध होत नाही. परमात्मा स्वतःची सिद्धता स्वतः सिद्ध करतो. कुठल्या प्रमाणाने परमात्म्याला तुम्ही सिद्ध कराल? कुठल्याही प्रमाणाने परमात्मा सिद्ध होत नाही. परमात्मा स्वतःची सिद्धता स्वतः सिद्ध करतो आणि म्हणून त्यालाच यावं लागतं. कोणाला यावं लागतं? त्यालाच यावं लागतं. म्हणजे कोण आहे सद्गुरू? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. म्हणजे देवालाच गुरु म्हणून यावं लागतं. कारण देवाचं सोंग कोणी घ्यायचं? मग देवाला कुठल्या प्रमाणाने सिद्ध करायचं? परमात्मा कुठल्याही प्रमाणाने सिद्ध होत नाही. परमात्मा स्वतःची सिद्धता स्वतः सिद्ध करतो आणि त्यालाच यावं लागतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देवालाच गुरु म्हणून यावं लागतं. म्हणजे गुरु म्हणजे कोण आहेत? मग साक्षात आम्ही म्हणतो गुरु काय? साक्षात परब्रह्म, उघड परब्रह्म, चालतं बोलतं परब्रह्म. उघडे परब्रह्म सद्गुरूंची या मूर्ती आणि पुरविती आरती शिष्यांची या. हो, आणि मग हा येतो कोणासाठी आणि आल्यानंतर करतो काय? कोणासाठी येतो मग आणि आल्यानंतर करतो काय? आणि म्हणून नाथ महाराज म्हणले की हा रे उघडा परब्रह्म आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूंची या मूर्ती पुरविती आरती शिष्यांची या. किमर्थ करावे शास्त्रज्ञान. मग कुठल्या शास्त्राकडे तुम्ही वळता? कथा पुराणात भरपूर सांगितलं. आता जर आजचा विषय घेतला असता गुढीपाडव्याचा, त्या कथेमध्ये आपली अर्धा तास कधीच निघून गेला असता. पण इथं काय म्हटलंय? किमर्थ करावे शास्त्रज्ञान, किमर्थ धरावे व्रथा ज्ञान, चालते बोलते ब्रह्म. सद्गुरू काय? चालते बोलते ब्रह्म. सद्गुरू चरण साधका. अरे म्हणे चालतं बोलतं परब्रह्म आहेत, उघडे परब्रह्म आहेत. ओम नमो सद्गुरु श्री मूर्ती, चराचर तुझी विभूती. केवढे सद्गुरू. ओम नमो सद्गुरु श्री मूर्ती, चराचर तुझी विभूती. विश्वात्मा. अरे पुऱ्या विश्वाचा आत्मा आहेत सद्गुरू. आम्हाला सद्गुरू समजणं फार गरजेचं आहे. आणि 7 जन्म जरी गेली ना तरी सद्गुरू नाही समजणार. निराकार समजून सद्गुरू समजणार नाही. हो, म्हणून अल्पमतीनं जेवढी होईल का तेवढी, निष्काम निरीच्छ भावना जेवढी सेवा होईल तेवढी करा. आणि म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केले की ओम नमो सद्गुरु श्री मूर्ती, चराचर तुझी विभूती. विश्वात्मा. अरे पुऱ्या विश्वाचा आत्मा आहे तो. याचा अर्थ काय? मग सगळ्या आत्म्याचं केंद्रबिंदू सद्गुरू आहेत. बाबाजी गाव माताजी ग्राउंडवर आले तर पळतात की नाही सगळे? अगदी वयोवृद्ध महात्मा असेल तो बी बोलतो बाबाजी आ गए, माताजी आ गए. क्यों? अरे हा आत्म्याचा, सगळ्या आत्म्याचा केंद्रबिंदू तो आहे. हे सगळे अंश आहे, तो अंशी आहे. हे जीव काय त्याचे अंश आहे, तो अंशी आहे. आणि म्हणून हे जीव सगळे लोहचुंबकासारखे तिकडे खेचले जातात. विश्वात्मा, विश्वस्फूर्ती, अमूर्त मूर्ती श्री गुरुराया. कसा आहेस तो? अमूर्त बी तूच आहेस आणि मूर्त बी तूच आहेस. सगुण बी तू आहेस आणि निर्गुण बी तू आहे. म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य की सद्गुरू हे काय? निव्वळ उघड परब्रह्म आहेत, चालतं बोलतं परब्रह्म आहेत.
आणि म्हणून नाथ महाराज म्हटले की उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती आणि पुरविती आरते शिष्यांच्या. मग किमर्थ करावे शास्त्रज्ञान, किमर्थ करावे व्रथा ज्ञान, चालते बोलते ब्रह्म. सद्गुरू काय? चालते बोलते ब्रह्म सद्गुरू चरण साधका. अरे हे चालतं बोलतं ब्रह्म आहे, उघडा ब्रह्म आहे. मग सद्गुरूच्या मुखार वृंदातून निघणार प्रत्येक वाक्य काय आहे? ब्रह्मवाक्य. उघडं परब्रह्म आहेत आणि मग परब्रह्माच्या मुखार वृंदातून निघतं ते कुठला शब्द निघणार? ब्रह्मवाक्य. सद्गुरूंच्या मुखार वृंदातून निघणार प्रत्येक वाक्य शास्त्र असतं आणि सद्गुरूच्या मुखार वृंदातून निघणार प्रत्येक वाक्य उद्याचा इतिहास बनतो. आता कुठल्या शास्त्राची गरज? मग माझ्यासाठी शास्त्र कोण आहे? माझ्यासाठी शास्त्र माझं सद्गुरू. मग सद्गुरू येतात कशासाठी? मग जो राम की पहचान कराते हमको सद्गुरु बोलते, जो राम की पहचान कराते हैं हम उनको सद्गुरु बोलते हैं. मगर जो राम की पहचान कराते वो खुद राम ही होता है. असं प्रश्न. आणि मग हा रामाला कुठल्या प्रमाणाला सिद्ध करायचं? कुठल्याच प्रमाणाने परमात्मा सिद्ध होत नाही. मग तो स्वतःची सिद्धता स्वतः सिद्ध करतो आणि म्हणून त्याला यावं लागतं माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाऊ. आपणची देव होय गुरु. प्रत्यक्ष देवाला गुरु म्हणून यावं लागतं आणि मग हे उघडं परब्रह्म मार्गदर्शन करतं. निराकार बोध झाला मग मार्गदर्शन कोण करणार? निराकार मार्गदर्शन करेल का? नाही करणार. आणि म्हणून त्याला यावं लागतं. आणि मग तो येतो कशासाठी? सद्गुरु आता इस जग में केवळ सुखिया करणे कुल संसार. सद्गुरु सुखाचे सागरू, सद्गुरु प्रेमाचे आगरू आणि सद्गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेल. हो अरे सद्गुरु सुखाचे सागरू. मुळात सद्गुरूच्या डायरीमध्ये दुःख नावाची गोष्टच नसते. डोक्यातून काढून टाका विषय. हो सद्गुरु सुखाचे सागरू, सद्गुरु प्रेमाचे आगरू आणि सद्गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना. अरे जीवन जगत असताना जीवनामध्ये चढ उतार येणारच, ज्ञानी असो की अज्ञानी. आणि मग डोंगरा एवढं धीर देणारे कोण? सद्गुरू आहेत. गुरु दुष्टाचे दंडन, परित्राणाय साधूनाम, विनाशायच दुष्कृताम. कोणासाठी येतो? दुष्टांचं मार्जन करून साधू संतांचं रक्षण करणं त्याचं ब्रीद आहे. धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तई आम्हा येणे घडे संसार स्थिती. ज्यावेळी धर्माची पायमल्ली होते, अधर्म शिगेला चढतो, त्यावेळी हा अवतार घेतो आणि धर्माचं रक्षण करतो, पुनर्रचना करतो. आणि म्हणले धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तई आम्हा येणे घडे संसार. आणि आल्यानंतर काय करतो? तो साधू संतांचं रक्षण करतो. आणि मग हा आला आणि म्हणून जीवनाचे मार्गदर्शक सद्गुरू असतात. गुरुने दाखवलं. मग आता जीवन जगायचंय ना. आता विषय दिलाय सहनचिंता. आता सहनचिंतेवरती बरंच काय बोलता येईल. नाथ महाराजांचा द्रष्टाच सांगतो. 108 वेळा तो यमन त्यांच्या अंगावर टोकला. खंत नाही वाटून घेतली. परत जायची आंघोळ करायची, परत जायची आंघोळ करायची. केली का नाही? हा तो लाजून गेला. तो पायचरणावर लोटांगण घातलं. मग आता आपल्यात क्षमता आहे का ती की आपण एकनाथ महाराज बनू शकतो? शेवटी तो म्हणला मला क्षमा करा रे. म्हणला काय नाही रे. म्हणला तुझी कृपा आहे म्हणलं माझ्यावर. म्हणजे काय? अरे तुझ्यामुळं मला 108 वेळा गोदावरीचं स्नान घडलं. उलटा विचार केला. सगळे ऊस वाटत आणले तुकाराम महाराज. एक ऊस शिल्लक राहिला. बायकोला चीड आली, मारला पाठीमध्ये. 3 तुकडे झाले. म्हणलं किती चांगलं काम केलंस, नाहीतर मला परिश्रम करावा. एक तुला, एक मुलाला, नाही मला. म्हणजे विचार करण्याची जी पातळी आहे ती केव्हा निर्माण होणार? गोष्टी सांगून. एक वेळ असा प्रसंग आहे. तास एअरपोर्टला सर्व्हिसला होता. रिटायर झालोय. महाराजांना माहिती आहे. आता बेग शिक्षित जाणं येणं नेहमी असायचं. एक जवळचं उदाहरण सांगतो. जास्त पुराणात जायचीच ना आपल्याला. आता त्यांचं नेहमी जाणं येणं असायचं. त्यांच्याबरोबर कुमार पोळ होते आणि दास नाईटला होता. आता नाईटला होता. आमचं स्टेशन असं मध्ये आधी असायचं, फायर स्टेशन. आणि त्यांनी मला फोन केला. म्हणले तुम्ही कुठे आहे बुवा? तर म्हटलं मी ड्युटीवर आहे, नाईटला आहे. म्हणले बिल्डिंगमध्ये या जरा. म्हणले का? म्हणले वेग शुभजी चाललेत बाहेर, शूटिंग होती त्यांची, शूटिंगला चालले. ठीक आहे म्हटलं. गेलो. आता युनिफॉर्मवरती होतो, हातामध्ये वाकीटकी होती, गळ्यात पास होता. मला काय कोण अडवते. पण त्याचा एक स्वभाव होता विवेक शुभजींचा.
तिथं बरंच काय सफाई कामगारापासून फार टॉप लेवलपर्यंत महापुरुष होते. त्यावेळी बाबाजींना हरदास करायचं. बाबाजींना कधी भेटायचा वेळ याचा वेळ, त्यावेळी महापुरुष नसायचे. बाबाजी आले की बाबाजी बरेच वेळा असं योगायोगाने दर्शन झालं. बाबाजीने हाजी महात्माजी बोलो क्या है, तर दासने एवढं सांगायचं, बाबाजी हमारे स्टेशन में महापुरुष बढ़ जाए. बाबाजी हसायचे. आणि खरोखर जेवढी रेलचेल झाली महापुरुषाची की भरपूर महापुरुष झाले एअरपोर्टला. आणि मग ऋषी वेगशोकजींना नेहमी अशी झुकून नमस्कार करणार. हो व्यवस्थित. आणि काय झालं मग, गेलो विवेकसिंगचं दर्शन घेतलं. आणि आता ते शूटिंगला बाहेर चालले होते ना, आणि म्हणून ते निघाले. आता निघाल्यानंतर विवेकसिंगजी पुढे, त्यांच्या पाठीमागं कुमारजी, त्यांच्या पाठीमागं मी होतो आपला. आता ते इमिग्रेशन क्रॉस केलं, इमिग्रेशन चेक केलं पोलीस, आणि इमिग्रेशनमधून कस्टममध्ये गेलो. आता कस्टममध्ये एंट्री केल्याबरोबर काय झालं, कस्टममध्ये पॅसेंजर नव्हते, काही गर्दी नव्हती. एक कस्टम अधिकारी, खांद्यावर भरपूर फेटा होत्या, सरदारजी होते, आणि पॅसेंजर नसल्यामुळं खुर्चीवर बसले होते आणि पाय असे वरती टेबलवर ठेवले होते. एक सहनशीलतेचा विषय सांगतोय मी तुम्हाला. खुर्चीवर बसले आणि पाय कुठावर टाकलेले, पुढच्या टेबलवरती, आणि निवांत असे वरती पाहत झोपले पडले होते. तेवढ्यात विवेकसिंगची एंट्री. आता एंट्री झाल्यावर चेहऱ्याबरोबर त्यांची नजर कुठे गेली, विवेकसिंगच्या चेहऱ्याकडे. चेहऱ्याकडे गेल्यानंतर त्यांनी अंदाज लावला, लगेच पाय खाली घेतले आणि पंजाबीमध्ये म्हटले, बोले ओ तुशी गदर पिक्चर में काम किए हो. म्हणजे ते मला असे कळलं, मला पंजाबी नाही पण मला कळलं की ते बोलतात तुशी गदर पिक्चर में काम किए हो. विवेकसिंग बोलताय हाजी. पुन्हा विचारलं काहीतरी, बोलते हाजी. आता कुमारजी माझ्याकडे बघतायत. आम्हा दोघांना का चिड आली की हा माणूस एवढ्या नम्रतेनं बोलते हाजी हाजी, आणि हा एकदम ताव के साथ उर्माम के साथ पूछ रहा है. तो ये तो मेरे जैसा बोलता है, मेरे मन में ये भाव आ गया, मेरे जैसे को पूछता तो मैं बोलता ये सीरियल में काम किया, वो सीरियल में काम किया. नहीं, वो इतना ही बोलता है, ये पिक्चर में काम किया, बोलता है हाजी. ये काम किया, बोलता है हाजी. हम लोग को गुस्सा आया कि ये इतना रुबाब से पूछ रहा है, और ये महात्मा बोलते हैं हाजी हाजी. बाद में क्या हो गया, बोलता जा बेटा जा. और सरदार जी क्या बोलता है, जा बेटा जा, भला दुनिया का सारा सुख तुझे मिलेगा, सच्चे बादशाह तेरे को सुखी रहेगा, रहमत करेगा, जो उसने आशीर्वाद दिया. बोलता जा, दुनिया का सारा सुख तुझे प्राप्त होगा, जा बेटा जा. निकला. वो पैसेज विवेकसिंगजी चल रहे थे, तो तर 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 चालत गेले आणि ठपकन थांबले. पीछे मुड़ के बोलता है, देखा कुमार जी. क्या बोले, देखा कुमार जी, यदि हमने 2 मिनट की नम्रता धारण नहीं की होती तो इतने बड़े आशीर्वाद से वंचित होते. याला म्हणतात, हे उतरवणं आतमध्ये उतरलेलं होतं. सहनशीलता उतरत नसते. गोष्टी सांगून म्हणून सहनशीलता माझ्यामध्ये येईल, चुकीची गोष्ट आहे. हा स्वभाव असतो आपला. आपण नाही का म्हणत, भाऊ कुत्रेचं शेपूट तेवढे पुरतं राहील. सत्संगमध्ये आम्ही तेवढे पुरते थांबू, बाहेर गेले की आमचा मूळ स्वभाव जागृत होईल. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले की तुका म्हणे जिने भले संत संघट नाही, देवा जिनाच ह्या साधूच्या संघटनेतलं बनव. का म्हणावं लागलं, अरे ह्या जीवावरती जन्मोजन्मीचे संस्कार आहेत, आणि म्हणून मूळ स्वभाव जात नाही. आणि म्हणून भक्तीच्या गोष्टी करणं म्हणजे भक्ती नव्हे. तुम्ही 50 वेळा ब्रह्मज्ञान घ्या, पण त्या ज्ञानाला जर भक्तीची जोड नसेल, त्या ज्ञानाला जर भक्तीची जोड नसेल तर शास्त्रामध्ये ते ज्ञान वांजोट म्हटले. वांजोट म्हणजे तुला फुलप्राप्ती नाही काय. हो, भक्ती म्हणजे काय, भगवंताशी विभक्ती नसणं म्हणजे भक्ती. याचा अर्थ स्वस्वरूपाशी सतत अनुसंधान. पल पल सिमरो नाम प्रभु का, अहम भाव को चूर करो, प्रभु का केवल सिमरन करके चिंता मन की दूर करो. हरि मुखे गाता हर बल चिंता, हरि मुखे मना, हरि मुखे मना. आणि म्हणून सर्वांमध्ये एक सोपं साधन आहे. कुठलं साधन आहे, नामस्मरण साधन पै सोपे, पण इफेक्ट काय, जळतील पापे जन्मांतरीची. आणि म्हणून नामस्मरणामुळे काय होतं, चित्तामध्ये शुद्धता येते, वाणी पवित्र होते, भगवंताशी अनुसंधान राहतं. निराकार का लो आधार जीवन हो. ही या बंधूमध्ये ते सांगितलं जाते बघा. निराकार का लो आधार, याचा एहसास इसके रजा में रहना जाए. मग काय होतं, चित्तामध्ये शुद्धता येते, वाणी पवित्र होते, मुखामधले शब्द खरे ठरतात. ऋषी कमलजीचं जीवन फार जवळून बघायला मिळालं.
रात्री झोपले, झोपेमध्ये जर त्यांनी करवट चेंज केली तर त्यांच्या तोंडात मुखातून मोठा आवाज येतात, तो नमकार का जागृती, स्वप्नी और सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये याच्याशी त्यांचं अनुसंधान असायचं. आणि मग भक्ती म्हणजे हा विषय चतुरायचा नाही, भक्ती हा विषयच मुळात अंतःकरणाचा आहे, भक्ती हा विषयच हृदयाचा आहे. ज्ञान घेतलं म्हणजे परमात्म्याची प्राप्ती नव्हे. तुम्हाला फक्त दाखवलं, तुम्हाला भ्रमातून मुक्त केलं की हा देव, तुम्ही याच्याशी अनुसंधान किती साधताय. बरं, भक्ती म्हणजे परमात्म्याची विभक्ती नसणं. बरं, त्या भक्तीला बी एक बळ लागतं. कुठलं बळ? भक्तीला कुठलं बळ पाहिजे? भावाचं बळ लागतं. छोट्या मोठ्या नाही बरं का, नाही तर म्हणून आपले बरेच भाऊ आहे आम्ही. भक्तीला कोणाचं बळ लागतं? भावाचं बळ लागतं. भाव बळे आकळे, भाव बळे एरवी नाकळे. संपला विषय. भाव बळे आकळे एरवी नाकळे. भावे विना देव न कळे निसंदेह आणि गुरु विना अनुभव कैसा कळे. आणि म्हणून भक्तीचं अनुसंधान, त्याला भावाचं बळ लागतं. आणि मग वास्तविक मग ती या गोष्टीकडे जायची गरजच नाही, ती ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये उतरणार. हो, नुसत्या गोष्टी सांगून सहज चिंता येणार नाही. त्या महात्म्याने ते सांगितलं, मी विवेक शोकजी सांगितलं, ऋषी कमलजीचं सांगितलं, ते सदैव जुडलेले असायचे याच्याशी ना. ह्याला वेळच नव्हता. संत म्हणजे काय? देवाला पाहिलं म्हणजे संत होतो का? संत त्या अवस्थेचं नाव संत आहे. हो, पहिलं ज्यावेळी ज्ञान घेतलं होतं त्यावेळी गळ्यात माळ होती, त्यावेळी आम्ही स्वतःला संत समजायचो. नंतर दासबोध वाचण्यात आला त्यावेळी कळलं, जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे. पण नाही, नंतर आत्ता कळलं, भक्त प्लस भक्त प्लस मुक्त प्लस विरक्त इज इक्वल टू संत अवस्था. त्या अवस्थेकडे जाणं गरजेचं आहे. आणि मग ती अवस्था जर बनली ना तर तुमची सगळी कामे अशीच होतात बरं का. हो, मग तो कोणा येतो होतो कोणासाठी? चोखोबाच्या बायकोचं वाळण पण गेलं, मी नुसतं इतिहासात ऐकलं. पण का त्या चोखोबाची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. कुठून आले? कबीरदास महाराज आले, काशीवरून आले. म्हणजे कोणतरी जनाबाई आहे, दक्षिण पंढरपूर, दक्षिण काशी म्हणतात पंढरपुराला. आता गेले तिथं, जनाबाईचं नाव ऐकून गेले. तसा योगायोग आला की जनाबाईचं त्या शेजारणी सगळं भांडणं चालली होती. आणि जनाबाई त्या शेजारणीला खरपूस खरपूस चांगल्या शिव्या देत होती. आता तेवढ्यात तुळशीदास आपले हे गेले, कोण? कबीरदास महाराज. तिचं नाव ऐकून ऐकलं, बोले पंढरपूर में कोई बोले बहुत बड़ी संत है जनाबाई. आणि जवळ गेले तिथं त्या एका बहिणजीला विचारलं, बोले बहनजी जनाबाई कोण आहे? तर बोलते वही तो जनाबाई गाली गोलच कर रही है. कबीरदास महाराज सुद्धा बुचकळ्यात पडले, कन्फ्यूज झाले. अरे ज्याचं नाव ऐकून म्हणले मी इथपर्यंत आलो आणि ती शिव्या गाळी करते म्हणजे कसली संत? काय की संत, ये तो गाली गोलच कर रही. तभी कबीरदास महाराज बोलता है, क्या बात है बहन जी, बड़ी जोर जोर से आवाज लगा रहे, गाली गलच कर रहे. बोले हा, म्हटले माझ्या तिने गोवऱ्या चोरल्यात. गोवऱ्या करतात ना सगळ्यांना. आता गोवऱ्या चोरतात म्हणले, कसं काय? तुझ्या गोवऱ्या काय? म्हणजे तिने आपल्या ढिगामध्ये ठेवल्यात. आता तुझ्या गौऱ्या त्या गौऱ्या सेम आहेत, त्या कशा काय ओळखायच्या? म्हणले माझ्या गौरीला कान लावा, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल येईल ती माझी गौरी. कबीरदास महाराजांनी गौरी घ्यावी, कानाला लावावी, आणि ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल यायचं ती गौरी जनाबाईची. अरे जिच्या गौऱ्याच विठ्ठल विठ्ठल म्हणत द्या. कुठं किती वेळ लागते ती सहनशीलता यायला? बोलण्यात सहनशीलता येईल का? अवस्था बनली तर ऑटोमॅटिक सहनशीलता आली. चोखोबाची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. दुपारची वेळ असते, अर्जुन एका झाडाखाली निवांत झोपलेला आहे आणि श्रीकृष्ण भगवंत त्याच्या घोड्याला खरारा करतायत. दुर्योधन तिकडून येत होता. दुर्योधनानं ते दृश्य पाहिलं. आता दुर्योधन म्हणजे दुष्ट आत्मा, दुरात्मा. ते दृश्य पाहिलं. म्हटलं बरं झालं, आता कृष्णाला डिवचायला हीच वेळ आहे. दुर्योधन जवळ निघाला. म्हणलं काय रे कृष्णा, स्वतःला देव समजतोस? आणि म्हणलं याच्या घोड्याला खर्रा मारतोय आणि हा गधडा म्हणलं झाडाखाली झोपलाय निवांत. त्यावेळी भगवंतांनी काय सांगितलं, म्हणजे दुर्योधना तुला नाही कळणार रे बाबाई. अरे म्हणलं कसं काय? म्हणलं नाही कळणार का? म्हणलं अर्जुन तिथं झोपलाय, त्याला झोप लागली, तू त्याच्या जाऊन शरीराला कान लाव. दुर्योधन गेला, त्याच्या शरीराला कान लावला तर त्या अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण कृष्ण. अरे म्हणलं यांचे ऋण रे माझ्यावर आहेत, मग हा येतो कोणासाठी?
आणि म्हणून म्हटले हा प्रत्यक्ष येतो. आणि म्हणून इथं सांगितलं की माझ्या विठोबाचा, 2 मिनिटं घेतो बरं का, अजून आहेत 5 मिनिटं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. अरे देवाचं सोंग देवानेच घ्यायचं आणि मग हा आल्यानंतर काय करतो, काय करतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, प्रेमातलं वर्गीकरण सांगितलं या ठिकाणी तुकारामाचं. देव म्हणजे काय, देव म्हणजे काय. गाडगे बाबांनी कीर्तन दिवसभर गाव स्वच्छ करायचा, संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून सगळ्यांची मन स्वच्छ करायची आणि मग ते विचारायचे मुलांनो देव म्हणजे काय. आता देव म्हणजे काय, अरे तेच म्हणजे, अरे देव म्हणजे काय, जो सर्वांना देतो त्याचं नाव देव. इसको देव उसको देव उसको देव, सर्वांना देतो की नाही. मग तुम्ही भक्ती करा अगर करू नका तो तुम्हाला देणारच, त्याचं नावच देव आहे. आईच्या उदरामध्ये दिलं की नाही, बंद पेटीमध्ये रक्षण केलं की नाही, जन्माला आले बरोबर मुखामध्ये जात होते का, उत्पत्ती दुधाची केली ना, मुखामध्ये दात आले मातीतून पुकून खायला घालतो ना, त्याचं नाव देव आहे. तुम्ही भक्ती करा अगर करू नका, काय गरज नाही एवढा आटापिटा करायची. देणार हो तुमच्या प्रारब्ध, त्याला देवाला काय, देवाच्या बापाला बी द्यावं लागेल हो. आणि त्याचं नाव देव आहे ना. सामान्य प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, प्रेमातलं वर्गीकरण सांगतो तुम्हाला. देव म्हणजे सगळ्यांच्या सारखं प्रेम करत, याचा अर्थ असा होता. सगळ्यांचं सारखं प्रेम करत नाही. एक सामान्य प्रेम, जाऊ दे देणं गरजेचं आहे ना, देऊन टाकलं. सामान्य प्रेम. एक विशेष प्रेम करतो, विशेष प्रेम. आता विशेष प्रेम कोणावर करतो मग. सामान्य प्रेम म्हणजे काय, सगळ्या जीवाला देणं त्याची जबाबदारी दिलं. 84 लक्ष येऊन जेवढे आहेत किंवा मुकडी माणसं कोणतं आतील. एक सामान्य प्रेम कोणावर करतो, तो ज्यावेळी हा सगुण रूपामध्ये येतो आणि मग शरीराच्या माध्यमातून जे काही नातेवाईक असतात, सगळे संबंधी असतात, त्यांच्यावर तो विशेष प्रेम करतो. कारण ते फार पुण्यात्म असतात, त्यांचं जन्मोजन्मीचं पुण्य असतं, म्हणून प्रत्यक्ष भगवंताचा त्यांना सहवास मिळतो. त्यांनी ह्याला प्राप्त केलेलं असतं आणि म्हणून तो त्यांच्यावर विशेष प्रेम करतो आणि मग त्यांच्या सुखवैभवात कुठलीही कटवती करत नाही. विशेष प्रेम. आता विशेष प्रेम म्हणजे आता बघा काय ते सामर्थ्य असेल त्या कौशल्य मातेमध्ये, ती बी एक स्त्रीच होती ना. काय सामर्थ्य असेल तिनं रामाला पुत्रोपणे प्राप्त केला. काय सामर्थ्य असेल देवकीमध्ये, भगवंताला कृष्णाला पुत्रोपणे प्राप्त केला. काय सामर्थ्य असेल सत्यभामेमध्ये पतिरूपाने प्राप्त केला. आता काय सामर्थ्य असेल राजमाताजींचं, पुत्रोपणे प्राप्त केला सद्गुरू बाबाजींना. काय सामर्थ्य असेल पूज्य माताजींचं, अरे पतिरूपाने प्राप्त केला. हे फार सामर्थ्यवान जीव असतात, जन्मोजन्मीचं पुण्य असतं आणि म्हणून प्रत्यक्ष भगवंताचा सहवास शरीरूपाने मिळतो. आणि मग काय करतो तो, त्यांच्यावर विशेष प्रेम करतो आणि मग त्यांच्या सुखवैभवात कुठलीच कटवती करत नाही. माझ्या विठोबाचा प्रेमातलं वर्गीकरण, सामान्य प्रेम, विशेष प्रेम. आणि अतिविशेष प्रेम कोणावर करतो मग. अतिविशेष प्रेम तो आपल्या भक्तांच्यावर करतो. पण मला भक्त म्हणता आलं तर बरं का, हा विषय महत्वाचा आहे. मला भक्त बनता आला तर तो तुमचं सगळंच करायला तयार आहे ना. कोण म्हणतं नाही करणार. अरे चोकोबाच्या बायकोचं बाळंतकन साडी नसला भगवंत, एवढं मोठं खायला नेलं म्हणजे बाबा म्हणली व्हायचं. बरं झालं तुम्ही वेळेवर आला. 15 दिवस धुणं पाणी केलं, गावात साखर वाटली, म्हणे माझ्या चोखोबाशी पुत्र झाला. अरे त्या भक्तीच्या गोष्टी मग आपल्यामध्ये का उतरत नाही. तुम्ही उतरवून तर बघा, तुमचं कुठलं काम अडतंय ते तरी बघा. अरे जीवन ज्यानं जन्माला घातलं, जीवन दिलं, ते जीवन सुखी करायसाठी त्याचा खटाटोप आहे. आम्ही सहज म्हणतो इहलोक सुखी आणि परलोक सुखीला, म्हणजे तुमचं जीवन सुखी करून जीवाला मुक्ती द्यायची. या सद्गुरूच्या 2 जबाबदाऱ्या असतात. आणि म्हणून सद्गुरूच्या मार्गदर्शनानुसार जर जीवन जगलं तर सुखच सुख जीवनात. आणि मग विशेष प्रेम, अतिविशेष प्रेम तो कोणावर करतो, आपल्या भक्तांच्यावर. अतिविशेष प्रेम, हो. अतिविशेष प्रेम म्हणजे किती विशेष प्रेम. सामान्य प्रेम, विशेष प्रेम आणि अतिविशेष प्रेम. एक पहिल्या दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की पडिये ध्येय भाव, अतिविशेष प्रेम बरं का आपल्या भक्तांच्यावर करतो. दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज लिहिलेलं आहे की पडिये ध्येय भाव पूर्वी वासना अनंती देहपणा पाशी न्यावे. पडिये ध्येय भाव पूर्वी वासना आणि अंती ते आपणापाशी न्यावे. म्हणजे माझ्या भक्ताला शरीराच्या माध्यमातून जर वासना निर्माण झाली ना, मग तरी पण म्हणला मी पुरी करतो. अतिविशेष प्रेम. पडिये ध्येय भाव पूर्वी वासना अंती ते आपणापाशी न्यावे.
एक वेळचा असा प्रसंग आहे. अर्जुन म्हणजे अतिप्रिय शिष्य. हो, भगवंतांना म्हणून अर्जुना तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा, एवढं प्रेम करावं अर्जुनावरती. एक वेळचा असा प्रसंग आहे बघा. पडिये देह भाव पूर्वी वासना आणि अंती ते आपणापाशी न्यावे, अतिविशेष प्रेम. संध्याकाळची वेळ असते. अर्जुन आणि श्रीकृष्ण भगवान दोघं रथात बसले आणि एक संध्याकाळची वेळ होते आणि एका विरान म्हणजे माळाला फिरायला गेले. आता माळाला फिरायला गेले, संध्याकाळची वेळ होती, सूर्य मावळतीला गेलेला होता, अंधुकसा प्रकाश पडलेला होता, निरव शांतता होती, थंडगार हवा सुटली होती आणि भक्त आणि भगवंत दोघांचा संवाद चालला होता. निरव शांतता, भक्त आणि भगवंत दोघांचा संवाद चाललेला आहे. तेवढ्यात बोलता बोलता अर्जुन म्हणतो, देवा मला तहान लागली. काय म्हटला? देवा मला तहान लागली. तहान लागल्यानंतर भगवंतांना सांगितलं म्हणे, अर्जुना असं कर, या टेकडीच्या पलीकडे जा, तिथे एक रम्य सरोवर आहे, तिथं पाणी पे आणि तू परत ये, मी तोपर्यंत रथात उभा राहतो. अर्जुनानं काय केलं? टुनकन उडी मारली आणि तो ताड 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 चालत त्या टेकडीच्या पलीकडे गेला. तर तिथे एक रम्य सरोवर होतं. राजहंस पक्षी पाण्यात पोहत होते, कमळाची फुलं उमललेली होती, निरव शांतता होती, अंधुकसा प्रकाश पडलेला होता, थंडगार हवा सुटलेली होती आणि तो एकांत निरव शांतता होती. आणि अर्जुनाच्या मनामध्ये विषय आला बरं का. पडिये देह भाव पूर्वी वासना. अर्जुनाच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. म्हटला इथं जर सुभद्रा असती तर किती बरं झालं असतं, येथेच गप्पा गोष्टी केल्या असत्या. मनामध्ये भाव आला, इच्छा आली की जर सुभद्रा असती तर किती बरं झालं असतं. बऱ्याच यत्तेच्या गप्पा गोष्टी केल्या, त्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि पाठीमागं फिरून बघतोय तर सुभद्रा उभी. सुभद्रेला बघितलं वगैरे घाबरलं बरं का. अर्जुन मग सुभद्रा आणि म्हणले तू आणि इथं आणि कशी काय? अहो म्हणले तुमच्या अंतरातलं नाही जाण्याचं तर कोणाच्या अंतरातलं जाणायचं. आणि मग अर्जुनाने यथेच्या गप्पा गोष्टी केल्या आणि बोलता बोलता एक उद्योग केला. आपल्या बोटातली अंगठी काढली आणि कोणाच्या बोटात घातली? सुभद्रेच्या बोटात घातली. आता बोलता बोलता आपल्या बोटातली अंगठी काढली, सुभद्रेच्या बोटात घातली आणि मग भानावर आले. अरे मग तो सुभद्रा, मग तो जा लवकर, कृष्ण माझी वाट बघत असेल, बराच वेळ झाला ना. मग तो कृष्ण माझी वाट बघत असेल. मग सुभद्रा निघून गेली आणि हे गिराईक ताड 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 चालत गेलं. तर भगवंत आपल्या रथात असे उभे आहेत. कसे? असे उभे आहेत. अर्जुनानं टुनकन उडी मारली, रथात गेला. रथात गेल्याबरोबर भगवंतांनी कसं करावं? अरे अर्जुना, कसं केलं? अरे अर्जुना तू काय करत होतास एवढा वेळ? अरे नाही रे म्हणतो देवा, काय ती निरव शांतता, सूर्य मावळतीला गेला होता, राजहंस पक्षी पाण्यात पोहत होते, कमळाची फुलं उमललेली होती, थंडगार. अरे पण तुला माहिती आहे ना आम्ही इथं बराच वेळ उभा आहे. आणि पुन्हा भगवंताने असा हात केला तर त्या अर्जुनाचं लक्ष कुठे गेलं? अंगठीकडे गेलं. अंगठीकडे लक्ष गेल्याबरोबर अर्जुन घाबरला. मला ही अंगठी मी कोणाच्या बोटात घातली? ही अंगठी तर म्हणलं मी सुभद्रेच्या बोटात घातली, मग ह्याच्या बोटात कशी काय? परत अर्जुन आपल्या भानावर येऊन मत जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपण तर सुभद्राच्या बोटात घातली, ह्याच्या थोडीच बोटात घातली. पण मला तशी सेम टू सेम कशी काय? मला असेल बी तशी, जाऊ दे आपल्याला काय करायचं. पुन्हा भगवंताने कसं कर? अरे मग तुला माहिती आहे ना मी इथं बराच वेळ उभा आहे. पुन्हा हे घाबरलं सगळं. देवाने जाणलं म्हणजे आताच घाबरले वाटलंय. अर्जुन कन्फ्यूज झालाय. मग तो मी तर सुभद्रेच्या बोटात घातली, मग ह्याच्या बोटात कशी काय? मग सेम टू सेम कशी काय? मग हीच कशी काय? आपल्याला करायचं, जाऊ दे आपण सुभद्रेच्या बोटात घातली, ह्याच्या थोडीच बोटात घातली म्हणा, अशी असू शकते. आणि म्हणून भगवंताने काय केलं? तो रथ हाकला आणि कुठे आले? हस्तिनापुरात आले. रथ फिरवला. आता हस्तिनापुरात आल्याबरोबर ऋतू बारायल्याबरोबर अर्जुनाने पहिले रथातून उडी टाकली आणि कुठे गेला? कुठे गेला असेल? सुभद्रेच्या महालात गेला. आता महालात गेल्याबरोबर बाहेरनंच आवाज दिला. म्हणले सुभद्रा. ते बाहेर आले. म्हणले काय काय झालं एवढं वरडायला? म्हणले इकडे. म्हणले काय? म्हणलं ते अंगठी दे. म्हणले अंगठी? आणि कसली अंगठी? कुठली अंगठी? तुला नाही का म्हणलं मी सरोवर वरती दिली? अहो कुठलं सरोवर आणि कुठलं काय? तुम्ही कुठं तरी हरवले असेल आणि मला म्हणताय अंगठी दे. मी कुठे गेले नाही, आले नाही, म्हणताय अंगठी दे. मग गिराईक घाबरलं, पळत पळत गेलं आणि देवाच्या पुढं हात उभा राहिला. म्हणला देवा, म्हणला तुला असं बी होता येतं? म्हणलं मी माझ्या भक्तासाठी असा बी बोलतो, अतिविशेष प्रेम. पडिये ध्येय भाव पूर्वी वासना अंती ते आपणापाशी न्यावे. आपला टाइम संपलेला आहे. परत त्या अभंगामध्ये पुढच्या कर्णलेले मागे पुढे उभा राहे, संभाळीत आली आघात निवाराया, 100 कौरव मारावेत. आणि मग धृतराष्ट्राचे डोळे उघडले आणि मग तो धृतराष्ट्र कृष्णाकडे गेला. मग तो कृष्ण, अरे असं काय रे यांचं रक्षण केलं? माझी 100 मारावेत.
अरे या पाचातला एक तरी मारायचा होता. असा मागं पुढं बरं रक्षण करतो. कधी माझ्या विठोबाचा कैसा हा गुरु बनल्यानंतर. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाढदावे करी धरुण्या. आपल्या भक्ताला योग देतो आणि क्षेम देतो. हो, काही गोष्टीचा योग येणं अजिबात मोठी गोष्ट नाही, पण क्षेम पाहिजे का नको. गाडी दिली, बरं वाटलं, पेढे वाटले, आणि ती गाडी पहिल्याच ट्रिपला गेली, ॲक्सिडेंट झाला, पेढे वाटेल का. मग तशाच प्रत्येक गोष्टीचा योग देतो आणि त्याचा क्षेमही देतो. भिकाऱ्याला लॉटरी लागली, नाचायला लागलं, म्हणजे आज दरिद्री जळून टाकायची, जुनी कपडे काढली आहे का नाही, चौकात मांडली, 5 लिटर अक्केल ओतलं आणि ती कपडे जाळली आणि नाचायला लागलं. लोक म्हणली भिकारी नाचतोय. म्हणलं काय ना, म्हणलं नाचतोय. म्हणलं आता काय मी भिकारी का, आता रोडपती नाही, म्हणलं लोकोपती आहे. म्हणलं का, म्हणलं 11 लाखाची लॉटरी लागली. शॉर्टमध्ये सांगतो बरं का. काय म्हणलं, 11 लाखाची लॉटरी लागली. म्हणलं मला कुठे दाखव, म्हणला दाखवल्यावर खिस्स खपसायला लागलं, लॉटरी गेली जुन्या कपड्यात जळून. याचा अर्थ योगक्षेम त्यांचे जाणे जडबारी. तो आपल्या भक्तांना योग बी देतो आणि क्षेमही देतो. तर या आणि म्हणून गुरु निशाना बघते. तर हे आजचा विषय सहनशीलता आहे. वास्तविक सहनशीलता ती अवस्था बनली, ती एक त्या सांगायची गरज नाही, ॲटोमॅटिक होते. तर या बोलण्याच्या वगैरे 10-5 मिनटं पुढे गेलेलं आहे माईक. तुम्ही संत मायबापा हात उदार अंतकरणा क्षमा करा, प्रेमाने बोला.